तर मित्रांनो, परत तुमच्याकरिता घेऊन आलो एक डिझायनिंग ट्युटोरियल आणि यामध्ये आपण डिझाइन करणार आहे एक फूडची पोस्ट, ते पण अगदी प्रोफेशनल लेवल. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर मी आहे प्रथमेश सावळे आणि इथे मी तुम्हाला ग्राफिक डिझाइन रिलेटेड नवीन कन्सेप्ट, टूल आणि प्रोफेशनल टिप्स रेग्युलर शेअर करत असतो. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग चांगल्या तऱ्हेने शिकायचं असेल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग करूया डिझायनिंगला सुरुवात. तर मित्रांनो, कोरडो ओपन केल्यानंतर कंट्रोल एन करून नवीन डॉक्युमेंट क्रिएट करायचा. अगोदर डॉक्युमेंटचं टायटल आहे ते देऊन द्यायचं. इथे मी बिर्याणी पोस्ट या नावाने आपण टायटल देऊन देऊ. तुम्ही कोणती जेव्हा डिझाईन तयार कराल नवीन, तेव्हा तुम्ही डॉक्युमेंटचं टायटल देऊन द्यायचं. कारण जेव्हा ते तुम्ही टायटल द्याल त्याच नावाने ते सीडीआर फाईल सेव्ह होईल आणि नंतर जर तुम्हाला कधी यूज करायचं असेल, तुम्ही त्याच नावाने ती सीडीआर फाईल यूज करू शकता. अशा प्रकारे काय केलं आपण, बिर्याणी पोस्ट हे नाव दिलं. नंबर ऑफ पेजेसमध्ये एक ठेवायचं, पेज व्ह्यूमध्ये सिंगल व्ह्यू ठेवायचं. प्रायमरी कलर म्हणून तुम्ही सेमी ठेवू शकता किंवा आरजीबी ठेवू शकता. त्यानंतर मेन आहे डायमेन्शन. डायमेन्शनमध्ये तुम्हाला जे युनिट आहे ते इंचेसमध्ये ठेवायचं आहे आणि कोरडॉमध्ये 1 इंचेस म्हणजे 1 फीट होते हे ध्यान ठेवायचं. 1 इंचेस म्हणजे 1 फीट होते हे ध्यान ठेवायचं. त्यानंतर डायमेन्शनमध्ये त्याची जी ब्रीथ आहे त्याची 4 पीएक्स ठेवायची, सॉरी इंचेस ठेवायची आणि हाईट आपल्याला इथे 5 इंचेस ठेवायची आहे. आणि ही जी मी साईज घेतली आहे ही आपली इंस्टाग्रामची पोस्टची जी साईज असते त्यानुसार मी इथे साईज घेतली आहे 4x5. त्यानंतर ओरिएंटेशन वगैरे इथे काही चेंजेस करायचे नाही. डायरेक्ट इथून ओके करायचं. ओके केल्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर एक डॉक्युमेंट क्रिएट झालेला दिसतो. आता या डॉक्युमेंटला सेट करायचं असेल, अशा प्रकारे डॉक्युमेंट ओपन झाल्यानंतर काय करायचं, इथे यायचं आणि झूम लेवलमध्ये याला काय करायचं, टू हाईट करायचं. तुमचं पेज जे आहे ते प्रॉपर इथे सेट झालेलं दिसते. त्यानंतर जेव्हाही कोणती डिझाईन तयार कराल तेव्हा सर्वात अगोदर तुम्हाला बॅकग्राऊंड डिसाईड करायचं असते. कारण बॅकग्राऊंडनुसारच आपण त्यावरती जे फॉन्ट आहे, पीएनजी आहे, ते आपण कॉम्बिनेशन पाहत असतो. तर आता काय करू, आपण कंट्रोल आय करून बॅकग्राऊंड इम्पोर्ट करू. सर्व मटेरियलची लिंक ते पण फॉन्ट सोबत तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल आणि टेलिग्रामची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. आणि मटेरियलला कोणत्याच प्रकारचा पासवर्ड राहणार नाही, म्हणून डायरेक्ट टेलिग्राम जॉइन करायचं आणि मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं. आता काय करू, अशा प्रकारे आपण काय केलं, बॅकग्राऊंड इथे कंट्रोल आय करून इम्पोर्ट केला आणि ड्रॅग केला. ड्रॅग केल्यानंतर आता काय करायचं, आपल्याला या पेजवरती आपल्याला फिट करायचं याला प्रॉपर. तर आपण काय करू, इथे तुम्हाला इथे साईजचं ऑप्शन दिसते. तर ऑब्जेक्ट साईज यावरती यायचं आणि जे आपण जी पेजची साईज घेतली आहे ती साईज इथे प्रोव्हाइड करायची. इथे करतो मी 4 ब्रीथ आणि इथे करतो 5 याची हाईट आणि एंटर करायचं. अशा प्रकारे आपल्याला ते जी कॅनव्हाची साईज आहे त्यानुसार आपल्याला बॅकग्राऊंडची साईज झालेली दिसते. आता आपल्याला यावरती सेट करायचं असेल प्रॉपर तर काय करायचं, या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर पी प्रेस करायचा. पी प्रेस केल्याने बरोबर तुमचं जे बॅकग्राऊंड आहे ते पेजवरती सेट झालेलं दिसते. आता काय करू, आपण यावरती जे पीएनजीस आहे ते आपण इथे ऍड करू. सर्वात अगोदर तुमचा जो लोगो आहे तो ऍड करायचा. आता मी इथे फक्त टेक्स्ट म्हणून अशा प्रकारे एक लोगोसाठी जागा दिली आहे. इथे तुम्ही तुमचा लोगो ऍड करायचा आणि याची जी अलाइनमेंट आहे ते प्रॉपर करून द्यायची आणि जी लोगोची साईज आहे ती जास्त मोठी करायची नाही. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला सोशल मीडिया आयकॉन्स ते पण आपल्याला कंट्रोल आय करून इम्पोर्ट करायचे आणि त्याला पण बरोबर ऍडजस्टमेंट करायचे. अशा प्रकारे थोडी मी हँडलच्या सहाय्याने याची साईज वाढवतो आणि याला बरोबर आपण काय करू, ऍडजस्टमेंट करू. अशा प्रकारे मी याला थोडं ऍडजस्ट केलंय. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला जी बिर्याणीची प्लेट आहे ते आपल्याला इथे इम्पोर्ट करायची आहे. इम्पोर्ट केल्यानंतर याला ड्रॅग करायचा आहे प्रॉपर आणि याला याची जी साईज आहे ते आपल्याला बरोबर ऍडजस्ट करायची आहे. पण याने दिसते तुम्हाला खूप जागा अशी कव्हर केलेली दिसते. तर काय करायचं, क्रॉप टूल वरती यायचं आणि अशा प्रकारे काय करायचं, याला बरोबर क्रॉप करून घ्यायचं आणि इथे क्रॉप वरती क्लिक करायचं, ते क्रॉप होऊन जाईल. क्रॉप केल्यानंतर आता काय करायची, याची हँडलच्या सहाय्याने बरोबर अशी साईज वाढवून घ्यायची. आणि या साइडने लेफ्ट साइडने आणि राइट साइडने बरोबर त्यामध्ये स्पेसिंग राहिली पाहिजे. आणि याला बरोबर सेंटरमध्ये जर अलाइन करायचं असेल तर याला सिलेक्ट करू द्यायचं आणि सिलेक्ट झाल्यानंतर काय करायचं, शिफ्ट प्रेस करायचं आणि बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं शिफ्ट प्रेस करून आणि त्यानंतर सी प्रेस करायचं. सी प्रेस केलं ते बरोबर तुम्हाला सेंटरमध्ये अलाइन झालेलं दिसते. आता जेव्हाही कोणती डिझाइन कराल तेव्हा जेव्हा तुम्ही कोणता प्रोडक्ट घ्याल त्याचा आपल्याला शॅडो घ्यावाच लागतो आणि ते शॅडो तुम्हाला घ्यावाच लागेल. आता अशा प्रकारे काय केलं, आपण इथे इमेज इम्पोर्ट केला आहे पीएनजी आणि त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला शॅडो टूल वरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला जो ट्रान्सपरन्सी टूल आहे याचा जो वरचा टूल दिसते आपल्याला इथे शॅडो टूल, यावरती क्लिक करायचं आणि डायरेक्ट प्रिसेट मधून याला एक कोणताही असा प्रिसेट देऊन द्यायचा. इथे मी फ्लॅट बॉटम राईट यावरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे आपण शॅडो दिला. आता शॅडो दिल्यानंतर याला शॅडोला आपल्याला ऍडजस्टमेंट करायचं आहे. तर काय करायचं, यावरती यायचं आहे ब्लॅक पॉईंट वरती कलर वरती आणि अशा प्रकारे शॅडो काय करायचा, ड्रॅग करायचा. याला तुम्हाला प्रॉपर ऍडजस्टमेंट करावे लागेल. आणि याच्या सहाय्याने तुम्ही अशा प्रकारे शॅडो ऍडजस्ट करू शकता. इथे आपला शॅडो परफेक्ट झालेला आहे. आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, टेक्स्ट लिहायचं आहे.
आता टेक्स्ट लिहिण्यासाठी काय करू आपण, टेक्स्ट टूलवरती क्लिक करू आणि सर्वात अगोदर जे आपल्याला टाईप करायचं आहे ते टाईप करायचं आपल्याला इथे सुपर डेलिशियस. आता अगोदर आपण कोणत्याही फंडमध्ये डायरेक्ट टेक्स्ट टूलवरती क्लिक करून इथे सुपर डेलिशियस हे टेक्स्ट टाईप करू. अशा प्रकारे मी टाईप केलं आणि टाईप केल्यानंतर याला काय करायचं, कंट्रोल ए करून सिलेक्ट करायचं आणि फंड लिस्टमध्ये इथे तुम्हाला याला द्यायचं आहे हेवनली. हेवनली हा फंड देऊन द्यायचा आहे. सर्व फंडची लिंक तुम्हाला टेलिग्रामवरती मटेरियल सोबत मिळून जाईल. इथे मी याला काय करतो, हेवनली फंड देऊन देतो. अशा प्रकारे मी काय केले, इथे हेवनली हा फंड देऊन दिला. तुम्ही तुमच्यानुसार कोणताही फंड देऊ शकता, फक्त तो प्रॉपर मॅच असायला हवे. आणि अशा प्रकारे काय करायचं, याला इथे घेऊन यायचं आहे आणि याला आपल्याला काय करायचं आहे, कलर पॅलेट मधून आपल्याला याला व्हाईट कलर द्यायचा आहे. कलर पॅलेट इथून ओपन करायचं आणि इथे व्हाईट कलरवरती क्लिक करायचं. त्याला आपल्याला अशा प्रकारे व्हाईट कलर आलेला दिसतो. त्यानंतर आता काय करायचं, आपल्याला बिर्याणी हे टेक्स्ट आपल्याला टाईप करायचं आहे आणि यावरती मी आपल्याला ग्रंज इफेक्ट दिलेला दिसतो. तर अगोदर काय करू, आपण टेक्स्ट टाईप करू. याला काय करतो, मी कंट्रोल डी करून डुप्लिकेट करतो आणि अशा प्रकारे याला काय करतो, कट करून आपण इथे बिर्याणी कॅपिटल मध्ये टाईप करू. अशा प्रकारे मी काय केलं, टाईप केलं आणि कंट्रोल एकूण सिलेक्ट केलं आणि फंट लिस्ट मध्ये याला काय करू, आपण अँटोन हा फंट देऊन देऊ, जो की हा बोल्ड आणि चांगला फॉन्ट आहे. तुम्हाला यूज करायचा असेल तर तुम्ही करू शकता. अशा प्रकारे मी काय केलं, इथे अँटोन यावरती क्लिक केलं आणि अशा प्रकारे आपण त्याला अँटोन हा फंट देऊन दिला आणि हँडलच्या सहाय्याने काय केली, याची आपण अशा प्रकारे साईज वाढवली. साईज वाढवल्यानंतर याला काय करायचं, थोडं ऍडजस्टमेंट करून घ्यायचं. तुम्हाला जसं पटेल तुम्ही तशा प्रकारे याची ऍडजस्टमेंट करू शकता. अशा प्रकारे केली आपण याची ऍडजस्टमेंट केली. ऍडजस्टमेंट केल्यानंतर याला करायचं, आपल्याला ग्रंज इफेक्ट द्यायचा आहे. तर ग्रंज इफेक्ट आपल्याला काय करावं लागेल, कोणत्याही वेबसाईट वरून एक पीएनजी ग्रंज पीएनजी सॉरी इमेज आपल्याला इम्पोर्ट करावी लागेल, डाउनलोड करावी लागेल. तर मी तुम्हाला मटेरियल सोबत दिलेलीच आहे, त्यामधली पण तुम्ही यूज करू शकता. अशा प्रकारे काय करायचं, एका ग्रंज इफेक्ट इथून इम्पोर्ट करून घ्यायचा आणि याला काय करायचं, राईट क्लिक करायचं. राईट क्लिक केल्यानंतर पॉवर क्लिप इन्सर्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचं आणि यामध्ये काय करायचं, याला पॉवर क्लिक करायचं. अशा प्रकारे पॉवर क्लिक झाल्यानंतर तुम्ही याला जर ऍडजस्टमेंट करायचं असेल तर एडिट वरती क्लिक करायचं आणि याला तुम्हाला जसं ऍडजस्टमेंट करायचं असेल त्यानुसार तुम्ही याला ऍडजस्टमेंट करू शकता. ऍडजस्टमेंट केल्यानंतर फिनिश वरती क्लिक करायचं, त्यावरती आपल्याला ग्रंज इफेक्ट अशा प्रकारे अप्लाय झालेला दिसतो. आता त्यानंतर याच्या खाली काही आपल्याला एक लाईन दिसते, ते पण आपल्याला घ्यायची आहे. यामध्ये दिलेली आहे टुडे सुपर ऑफर. तर याला करू आपण, मी डायरेक्ट इथून कॉपी करतो आणि तुम्हाला यामध्ये सांगतो की मी कोणता फंड वापरलेला आहे. आणि कोणती डिझाईन तयार करताना मित्रांनो, मॅक्झिमम 2 किंवा 3च फंड वापरावे आणि कलर पण 1-2च वापरावे. तर अशा प्रकारे मी काय केलं, इथे टेक्स्ट समजा टाईप केला. टाईप केल्यानंतर आता काय करायचं आहे, याला मला फंड द्यायचा आहे. मी फंड कोणता देईन, याला फंड देणार आहे पॉपिन्स. याला मी काय करतो, कंट्रोल यू करतो, कारण मी याला ग्रुप केलाय, कारण याच्यासोबत अशा प्रकारे तुम्हाला जी लाईन दिसते ती पण इथे आलेली दिसते. याला काय करतो, मी परत अशा प्रकारे सिलेक्ट करतो. सिलेक्ट केल्यानंतर याला कंट्रोल यू करून अशा प्रकारे मी याला अनग्रुप करतो. जर अनग्रुप होत नसेल तर आपण काय करू, याला हो, आपण हा अनग्रुप झालाय का, इथं हा अनग्रुप झालेला आहे. याला मी दिलेला आहे इथे पॉपिन्स मध्ये लाईट हा फंड दिला आहे आणि सर्वांकडे पॉपिन्स हा फंड असतो आणि कॉमन फंड आहे आणि चांगला फंड आहे तुम्ही यूज करण्यासाठी. अशा प्रकारे आपण याला पॉपिन्स लाईट हा फंड दिलेला आहे. आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता अशा प्रकारे याला जो इफेक्ट आहे ती लाईन दिलेली आहे तो द्यायचा असेल तर काय करायचं, इथे रेक्टँगल टूल वरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आणि यामध्ये जिथे मी रेड कलर दिलाय, रेड कलर वरती अशा प्रकारे क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर याची जी आउटलाईन आहे ती इथून माऊसला राईट क्लिक करून रिमूव्ह करायची. रिमूव्ह केल्यानंतर ट्रान्सपरन्सी टूल वरती यायचं आणि अशा प्रकारे काय करायची, ड्रॅग करायची आणि याला प्रॉपर अशी ट्रान्सपरन्सी देऊन द्यायची. अशा प्रकारे आपल्याला इथे याला ऍडजस्ट करायचं आहे. अशा प्रकारे आपण तिथे ते क्रिएट करू शकतो. याला काय करतो, मी डिलीट करतो, कारण मी अगोदरच मी डायरेक्ट कॉपी पेस्ट केलाय त्यामुळे. अशा प्रकारे इथे आपण इथे टेक्स्ट घेतलाय. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायचीच राहिली, जेव्हा आपण बॅकग्राऊंड इम्पोर्ट केलं त्याला मी एक इफेक्ट दिलाय, जो की कोरलड्रॉ मधला इफेक्ट दिलाय. त्या बॅकग्राऊंडला काय करायचं, सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर इथे इफेक्ट वरती यायचं. इफेक्ट वरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, नॉईज वरती यायचं आहे. नॉईज वरती आल्यानंतर इथे मी अगोदरच त्याला इफेक्ट दिलाय, मटेरियल सोबतच तुम्हाला मी त्याला इफेक्ट बॅकग्राऊंड देऊन दिलेला आहे. तुम्हाला इफेक्ट द्यायची गरज पडणार नाही. तर नॉईज वरती यायचं आणि नॉईज वरती आल्यानंतर काय करायचं, इथे ऍड नॉईज वरती क्लिक करायचं आणि त्याला तो नॉईज इफेक्ट ज्या डेप्थ आहे वगैरे त्यावरती तुम्हाला काही प्रॉपर्टी शो केल्या जातील त्यानुसार त्याला नॉईज इफेक्ट देऊन द्यायचा. पण जर तुम्ही आपलंच मटेरियल जर यूज करत असाल तर त्यामध्ये मी डायरेक्ट त्याला ग्रंज इफेक्ट दिलेला आहे, सॉरी नॉईज इफेक्ट दिलेला आहे.
तो तुम्ही डायरेक्ट इम्पोर्ट करून यूज करू शकता. आणि जर तुम्ही याचा बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, तर त्या बॅकग्राऊंडला तुम्हाला परत इफेक्टवरती यायचं आहे आणि इथे नॉईज इफेक्ट हा देऊन द्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे देता येतो. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला कॉल टू ॲक्शन पण लिहायचं आहे. तर कॉल टू ॲक्शन म्हणजे काय तर मित्रांनो हे आपल्याला लिहायचं आहे इथे. तर अगोदर काय करू आपण रेक्टँगल टूलवरती क्लिक करू आणि अशा प्रकारे काय करू एक रेक्टँगल ड्रॉ करू. आणि आपल्याला यामध्ये काय करायचं आता कलर फिल करायचा आहे. सेम टू सेम आपल्याला कलर फिल करायचा आहे. तर काय करायचं कंट्रोल आय करायचं आहे आणि मी जे डिझाइन केलेलं पोस्टर आहे ते आपल्याला इथे काय करायचं इम्पोर्ट करायचं आहे. अशा प्रकारे काय करायचं इम्पोर्ट करायचं आहे आणि ते आयड्रॉपर टूलवरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे जो कलर आहे तो इथे क्लिक करायचा त्या कलरवरती. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलर पॅलेटमध्ये तो इथे आलेला दिसतो. या शेपला काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे आणि त्या कलरवरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये तो कलर फिल झालेला दिसतो. आता याला काय झालंय आपल्याला आउटलाईन दिसते. या आउटलाईन जर तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तर ते वर यायचं आणि इथे ननवरती क्लिक करायचं. त्याची आउटलाईन रिमूव्ह होईल किंवा तुम्ही इथून पण याची आउटलाईन रिमूव्ह करू शकता. आता याला करायचं आपल्याला थोडं याचे राउंडेड करायचं आहे. तर मी काय करेल याला सिलेक्ट करेल आणि त्यानंतर इथे शेप टूलवरती क्लिक करायचं. शेप टूलवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काय करायचं जे नोडचं तुम्हाला अशा प्रकारे याला काय करायचं ड्रॅग करायचं. तुम्हाला अशा प्रकारे त्यावरती कर्व झालेला दिसतो. कर्व झाल्यानंतर आता यावरती काय करायचं आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे. टेक्स्ट लिहिण्याच्या अगोदर याला थोडं अलाइनमेंट आपण सेट करू. अगोदर काय करतो मी याला थोडं खाली घेतो. खाली घेतल्यानंतर याला करू आपण सिलेक्ट करू आणि सिलेक्ट केल्यानंतर शिफ्ट प्रेस करून बॅकग्राऊंडला सिलेक्ट करू आणि सी प्रेस करू. अशा प्रकारे ते प्रॉपर आपल्याला जे आहे ते सेंटरमध्ये अलाइन झालेलं दिसते. अलाइन झाल्यानंतर आता टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं आणि ऑर्डर नाउ कॅपिटलमध्ये काय करायचं ऑर्डर नाउ लिहायचं. ऑर्डर नाव लिहायचं आणि याला पण काय करायचं पॉपिन्स हाच फॉन्ट देऊन द्यायचा. बाकी कोणतेच फॉन्ट यूज करायची नाही. आता मी काय करतो इथे पॉपिन्स फॉन्ट देऊन देतो. पॉपिन्स मध्ये आपण याला कोणता देऊ पॉपिन्स तुम्ही कोणताही देऊ शकता यामध्ये. पॉपिन्स मध्ये गेलो मी आणि याला काय करू आपण थोडा मीडियम मध्ये पॉपिन्स मीडियम हा फॉन्ट देऊन देऊ अशा प्रकारे. आणि याची काय करायची तुम्हाला साईज थोडीशी ऍडजस्ट करायची आहे. अशा प्रकारे काय करायची याची साईज ऍडजस्ट करायची आणि त्यानंतर याला काय करतो मी थोडं अजून इथून थोड्याची साईज कमी करतो. याला 15 करून टाकतो. अशा प्रकारे काय केलं मी 15 केली आणि त्यानंतर या टेक्स्टला सिलेक्ट होऊ द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून किंवा ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं शेपला आणि सी प्रेस करायचं आणि ई प्रेस करायचं. प्रॉपर तुम्हाला ते ऍडजस्ट झालेलं दिसते. तर त्यानंतर परत काय करायचं टेक्स्ट टूलवरती क्लिक करायचं आणि इथे जे आहे तुम्हाला काय करायचं डिलिव्हरी नंबर किंवा ईमेल आयडी आहे ते आपण इथे लिहू शकतो. इथे काय केलंय मी डिलिव्हरी हे टाईप करतो आणि इथे आपण काय करायचं नंबर देऊन द्यायचा आहे. तर इथे मी एक 00 करून नंबर देऊन देतो. अशा प्रकारे नंबर दिला त्यानंतर अशी लाईन द्यायची आहे. लाईन दिल्यानंतर तुम्हाला जो ईमेल आहे तो पण अशा प्रकारे देऊन द्यायचा आहे. इथे थोडं मी कॅपलॉक केली त्यामुळे हे टेक्स्ट मला परत टाईप करावं लागेल. मी काय करतो याला कॅपलॉकला अनलॉक करतो आणि त्यानंतर डिलिव्हरी हे परत लिहितो आणि त्यानंतर www डॉट याला पण काय करायचं आपल्याला स्मॉल मध्येच लिहायचं आहे. आता इथे तुम्हाला काय करायचे वेबसाईट देऊन द्यायची. अशा प्रकारे आपल्या इथे झालेला आहे. त्यानंतर याला काय करायचं आहे आपल्याला परत व्हाईट जो आहे तोच कलर द्यायचा आहे. तुम्हाला जो कलर तुम्ही जे यूज करता ते तुम्हाला इथे रिसेंट कलरमध्ये आलेले दिसतील डॉक्युमेंट पॅलेटमध्ये. तुम्हाला परत तोच कलर व्हाईट कलर देऊन द्यायचा आहे आणि याची जी साईज आहे ती प्रॉपर काय करायची आहे ऍडजस्ट करून घ्यायची आहे आणि ऍडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे काय करायचं आहे त्याला थोडं खाली घेऊन यायचं आहे. खाली घेऊन यायचं आहे आणि खाली आणल्यानंतर काय करायचं याला सिलेक्ट करू द्यायचं आणि ऑर्डरला शिफ्ट प्रेस करून सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं. बरोबर तुम्हाला ते अलाइन झालेलं दिसते. आता काय करायचं अशा प्रकारे आपल्याला इथे एक लाईन खाली एक अशा प्रकारे पट्टी काढायची आहे. तर याला करतो मी अशा प्रकारे ड्रॅग करतो आणि ड्रॅग केल्यानंतर थोडं आपण काय करू स्क्रोल अप करू. स्क्रोल अप केल्यानंतर आता काय करायचंय मला रेक्टँगल टूलवरती क्लिक करेल मी आणि अशा प्रकारे काय करेल एक रेक्टँगल ड्रॉ करेल. रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर यामध्ये आपल्याला परत तो कलर फिल करायचा आहे. इथे तुम्हाला रिसेंट मध्ये तो कलर आलेला दिसतो त्याला तो कलर फिल करायचा आणि याची आउटलाईन आहे त्या ऑप्शन वरून माऊसला राईट क्लिक करून रिमूव्ह करायची आणि त्यानंतर याला थोडं अशा प्रकारे खाली घेऊन यायचं. अशा प्रकारे खाली आणल्यानंतर याला करायचं आता शिफ्ट टूल वरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं खालचा नोड सिलेक्ट करायचा आणि शिफ्ट प्रेस करून हा पण खालचा नोड अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर आता शिफ्ट प्रेस करायचं आणि तुम्हाला फक्त अशा प्रकारे ड्रॅग करायचंय. अशा प्रकारे ते आपल्याला राउंडेड झालेले दिसते आणि याला प्रॉपर काय करायचं सिलेक्ट करून द्यायचं आणि शिफ्ट प्रेस करून बॅकग्राऊंडला सिलेक्ट करायचं आणि सी प्रेस करायचं. बरोबर तुम्हाला ते सेंटर मध्ये जे आहे ते अलाइन झालेले दिसते.
याला काय केलं मी परत सिलेक्ट करतो आणि बॅकग्राऊंड आपल्याला प्रॉपर सिलेक्ट करावं लागेल आणि सी प्रेस करावं लागेल. अशा प्रकारे ते आपल्याला बरोबर ऍडजस्टमेंट झालेली दिसते. आणि त्यानंतर आता काय करायचं आहे आपल्याला या पीएनजीचा जो प्लेट घेतली त्याला कंट्रोल डी करून डुप्लिकेट करून घ्यायचं आहे. आणि डुप्लिकेट केल्यानंतर आपल्याला काय करायचं आता क्रॉप टूल वरती क्लिक करायचं आहे. आणि इथे जे तुम्हाला टोमॅटो दिसत आहे त्याला काय करायचं आहे अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचा आहे आणि क्रॉप वरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला अशा प्रकारे टोमॅटो आलेला दिसतो. या टोमॅटोला काय करायचं आपल्याला आता यावरती परत एक वेळा क्लिक करायचं आहे आणि रोटेटिंग हँडलच्या सहाय्याने याला अशा प्रकारे रोटेट करायचं आहे. रोटेट केल्यानंतर याला करायचं बरोबर इथे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे काय करायचं आपल्याला इथे ऍडजस्ट करून घ्यायचं आहे. ऍडजस्ट केल्यानंतर याला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्ट वरती क्लिक करायचं आणि ब्लर वरती जायचं. ब्लर मध्ये याला क्वेश्चन ब्लर वरती क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे बरोबर त्याला बरोबर प्रॉपर अमाऊंट मध्ये तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. थोडा आपण काय करू याचा इफेक्ट कमी करू. अशा प्रकारे इफेक्ट दिला आणि मी इथे ओके केलं. ओके केल्यानंतर मी कंट्रोल डी करून याचा डुप्लिकेट केला. डुप्लिकेट केल्यानंतर याला थोडा आपण खाली आणू आणि याला काय करू आपण हॉरिझॉन्टली काय करू आपण याला मिरर करू. अशा प्रकारे मिरर होईल आणि याला अशा प्रकारे काय करायचं ऍडजस्ट करून घ्यायचं. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं ते हॉट स्टीम द्यायची आहे. तर मी काय करतो कंट्रोल आय करतो. कंट्रोल आय करून जी हॉट स्टीम आहे इथे तुम्हाला त्याचा पीएनजी काय करायचं आहे इम्पोर्ट करायचं आहे आणि जी प्लेट आहे त्या प्लेटवरती बरोबर इथे सेंटरमध्ये ऍडजस्ट करायचं आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली एक प्रोफेशनल लेवल बिर्याणीची पोस्ट तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता आणि अशाच प्रकारच्या डिझाईन शिकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मित्रांनो सॉरी सॉरी यामध्ये आपल्याला काय राहिलं 50% ऑफ हे राहिलंच होतं ते पण आपल्याला इथे घ्यायचं आहे. थोडं विसरलो होतो त्यामुळे लक्ष नाही राहिलं. तर आपण काय करू इथे अशा प्रकारे काय करू शेप घेऊ आणि यामध्ये जो कलर आहे आपल्याला फिल करायचा आहे. मी ऑर्डर टूल वरती क्लिक करतो आणि अशा प्रकारे काय करू आपण यावरती क्लिक करू आणि असा कलर यामध्ये फिल करू. असं मी यामध्ये कलर फिल केला आणि त्यानंतर याची जी आउटलाईन आहे ती आपल्याला काय करायची आहे इथून रिमूव्ह करायची आहे म्हणजे ननवरती क्लिक करायचं आहे. ननवरती क्लिक केल्यानंतर आता काय करायचं या हँडलवरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं. शिफ्ट प्रेस करून याची थोडी साईज कमी करायची आणि माऊसला राईट क्लिक करून डुप्लिकेट करायचं. डुप्लिकेट केल्यानंतर याला करायचं आता जी आउटलाईन आहे याची याला अशा प्रकारे व्हाईट कलर देऊन द्यायचा आणि त्यानंतर परत याची जी आउटलाईन दिली आहे तुम्हाला काय करायची आहे थोडी वाढवायची. इथे 4 पेक्स केले मी. त्यानंतर परत हँडलला वरती क्लिक करायचं आणि शिफ्ट प्रेस करायचं आहे आणि अशा प्रकारे याची साईज कमी करायची आणि माऊसला राईट क्लिक करायचं आहे डुप्लिकेट करायचं आहे आणि याची जी आउटलाईन दिली आहे तुम्हाला इथे 1 पेक्स करायची अशा प्रकारे. आणि याला प्रॉपर तुम्हाला काय करायचं आहे ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ऍडजस्टमेंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे जे टेक्स्ट घेतला आहे आपण किंवा टेक्स्ट टूल वरती क्लिक करायचं आणि अशा प्रकारे 50% ऑफ हे टेक्स्ट आपण टाईप करू. 50% ऑफ मी काय करतो टाईप करून घेतो. अशा प्रकारे मी काय केलं टाईप केलं आणि टाईप केल्यानंतर मित्रांनो याला काय करायचं बरोबर त्याला पॉपिन्स मध्येच फॉन्ट देऊन द्यायचा. पॉपिन्स वरती यायचं आणि पॉपिन्स मध्ये मीडियम हा फॉन्ट देऊन द्यायचा आणि यामध्ये जे स्पेसिंग आहे आपल्याला बरोबर ऍडजस्ट करायची असेल तर इथे शेप टूल वरती यायचं आणि अशा प्रकारे काय करायचं याची स्पेसिंग कमी करून घ्यायची आणि त्यानंतर याला काय करायचं व्हाईट कलर देऊन द्यायचा आणि थोडी याची साईज ऍडजस्ट करून घ्यायची. ऍडजस्ट केल्यानंतर याला करायचं आपल्याला बरोबर इथे सेंटरमध्ये ऍडजस्टमेंट करायचं आहे. तुम्ही याला काय करायचं सिलेक्ट करायचं आणि शिफ्ट प्रेस करून याला जो पीएनजी आहे त्याला सॉरी तो शेप आहे त्याला सिलेक्ट करायचं आणि सी आणि ई प्रेस करायचं. बरोबर तुम्हाला ऍडजस्टमेंट झालेली दिसतो आणि इथे आपल्याला आता प्रॉपर आपली डिझाईन तयार झालेली दिसते. थोडा विसरलो होतो त्यामुळे मित्रांनो कधी कधी होतच असते तुम्ही समजू शकता. आता इथे आपली पूर्ण डिझाईन रेडी झाली आहे. काही डाऊट असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.